आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं. पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता. ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता. महिमा देतो प्रभूला. मला माहिती आहे तुम्ही बरेच लांबून लांबून या ठिकाणात आलेले आहात, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, इथं येणारा व्यक्ती कधीच निराश होत नाही. आमेन. शुक्रवारी एक बहीण या ठिकाणामध्ये आली होती आणि मग तिने मला कॉल करून सांगितलं, मेसेज तिने पाठवला होता, मी पुण्यावरून निघालेले आहे, परंतु येताना त्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला सुद्धा पैसे नाहीत. टू व्हीलरवरती ते एका व्यक्तीला घेऊन शुक्रवारच्या प्रार्थनेला आली होती. मग कुठलंच वाहन उपलब्ध नसताना 2-3 वाहनं बदलत बदलत ती बिचारी कशी तरी या ठिकाणामध्ये पोचली. जे माझ्याबरोबर होते त्या लोकांना माहिती, ती साक्ष तिथं ती रडत होती की माझ्याकडं 100 रुपये सुद्धा आता नाही आहेत, तर दुसऱ्याच्या मदतीनेच मी पोचणार आहे. अतिशय हताश निराश त्या ठिकाणी झाली होती. मग तिला मी काउन्सिलिंग केलं, तिला सांगितलं तुझं रडणं थांबव आणि आता मी जे सांगतो ते ऐक. इथून तू बाहेर पडल्या पडल्या तुझ्या जीवनात चमत्काराला सुरुवात होणार आहे. कारण एवढे श्रम एवढं कष्ट करून जर या ठिकाणात तू आली आणि तुझ्याकडे पैसे नाहीत, परंतु मी ज्याची सेवा करतो त्याच्या संबंधाने तुला स्पष्ट सांगतो चमत्काराला सुरुवात होणार आहे. ती रडत होती आणि मग ती बाहेर गेली आणि तिचा मोबाईल तिने ऑन केला. 100 रुपये माझ्याकडे नव्हते म्हटली, पण मोबाईल ऑन केल्या केल्या बँकेकडनं मेसेज आला, तुझ्या खात्यावर 20,000 रुपये जमा झाले. हालेलुया. आणि मग ती रडत रडत परत साक्ष सांगायला लागली, कष्ट मी मोबाईल ऑन केला, ज्या पैशासाठी मी बँकेला कितीतरी दिवस भांडले त्यावेळेस नाही घडलं, पण इथं आल्या आल्या देवाने माझे मार्ग मोकळे केले. हालेलुया. म्हणून हे सर्व काही शक्य करणारा देव आहे. हताश निराश व्हायचं नाही, आशा धरून देवाकडे पाहायचं. आमेन. हे जे मंदिर आहे ना, हे ठिकाण चमत्काराचं ठिकाण आहे. आमेन. चमत्कार, आम्ही चालते बोलते चमत्काराचे हालेलुया. वाहक आहोत. हालेलुया. चालते बोलते. आपण ज्यावेळेस त्या देवगाव टाकळीला आपण गेलो ना, एक सारखा पोरगा यायचा, तो दाढीवाला, आणि मला वाटतं त्यांनी 4 वेळा सारखी प्रार्थना करायचं, जिभेचं कॅन्सर आहे, ऑपरेशन होणार आहे, कट करावं लागणार आहे, असं होणार आहे, तसं होणार आहे. शेवटी त्याला कांटाळून म्हटलं विश्वास ठेव ना. तो म्हटलं विश्वास ठेवतो म्हणून मी सारखा प्रार्थनेला येतो. मग ते काउन्सिलिंग केलं, त्याला सांगितलं की नाही, डॉक्टर सांगतात ते बरोबर आहे आणि येशू सांगतो ते पण बरोबर आहे. आमेन. त्याला बसल्या माराच्या फटक्याने आरोग्य मिळतं, हे पण तितकंच खरं आहे. तो म्हटलं हा माझा विश्वास आहे. मग त्यांच्या बरोबर जे होते, फार त्यांचा प्रचंड विश्वास त्या लोकांचा, त्या देवगाव टाकळीच्या लोकांचा. आम्ही बघितलं की त्यांच्याकडं काही नाही करून खाणारे लोक आहेत, पण देवावरचा भरोसा खूप मजबूत आहे. मग ते म्हटले आता प्रार्थना केली, डायरेक्ट डॉक्टरला जाऊन दाखव. म्हणजे त्यांना एवढा विश्वास होता की डॉक्टरला दाखवलं, डॉक्टर म्हणणारच आहे ऑपरेशन कॅन्सल. आणि मग गेला दवाखान्यामध्ये. डॉक्टरने परत एकदा जीभ बघितली, म्हटलं अरे तुझ्या जीभेला काय नाही, तुला ऑपरेशनची गरज नाही का. हे सगळं काही देव शक्य करतो. आमेन. सगळं काही शक्य करतो. एका व्यक्तीचा त्याचं मी स्टेटसला टाकलं, मलाच कळलं नाही तो काय बोलतोय. हा, ते हिरव्या पेनने काहीतरी त्यानं लिहिलं होतं. मग त्याची साक्ष काय होते की माझ्याकडं गाडीत पैसे, पेट्रोल टाकायला पैसे नव्हते, गाडी चालवायला पैसे नव्हते, पण जसं यूट्यूबचे संदेश चालू झाले ते ऐकायला लागलो. आणि तो काय म्हटलं माहिती का, असं वाटायला लागलं घरातच चर्च आहे. हालेलुया. यूट्यूबचे संदेश चालू केले तर असं वाटलं आम्ही चर्च पासून लांब नाही, आमच्या घरातच चर्च आहे. आणि ते ऐकलं, विश्वास वाढला, विश्वास वृद्धिंगत झाला आणि आता माझ्या गाडीत पेट्रोल टाकून मी फिरू शकतो, एवढं समृद्ध देवानं मला केलं. सगळे प्रश्न एक एक करून देवानं घराबाहेर काढले. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, जे तुम्ही 30-35 लोक किती जण माझ्या संगती आला होता, खूप कष्ट काढले नाही का, रात्री तुम्हाला भरपूर सगळं काही सहन केलं, पण आनंदाची बातमी तिथं खूप चमत्कार घडले. खूप खूप म्हणजे खूप अगणित चमत्कार.
अगणित अगणित, गणतीच होऊ शकत नाही. 1.5 वर्षापूर्वी एक व्यक्ती गाडीवरून पडला आणि त्याला बसता पण येत नव्हतं. त्याचा पाय, त्याला मांडी घालून बसता येत नव्हतं. 5 मिनिटाच्या वर 2 मिनिटाच्या वर कुठं बसत नव्हता. त्याने सांगितलं आणि म्हटलं की ज्यावेळेस शेवटी प्रार्थना चालू झाली आणि ती प्रार्थना चालू झाल्याबरोबर माझ्या पायामध्ये काहीतरी घडलं आणि माझा पाय हलका झाला. तेव्हापासून जे चांगला चालू लागलो तर प्रभूनं मला 100% आरोग्य दिलं. 1.5 वर्षानंतर अनेक लोकांच्या साक्षी घडल्या. म्हणजे कळतं का तुम्हाला की ज्यास आम्ही प्रभूची सेवा करतो ना त्या सेवेचं प्रतिफळ देव देतो. आणि आमच्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट काय, आत्मे जिंकले, है की नाही? आत्मे जिंकले गेले. त्या लोकांना देवाच्या वचनाची भूक तहान निर्माण झाली. ते लोक प्रभूकडे आले, विश्वास देवानं वाढवला. साक्षी चालूच आहे, फोन चालूच आहे. तिथल्या लोकांना भेटून सांगायला लागले, ज्यांनी अरेंज केली त्यांनी मीटिंग, अहो एवढ्या साक्षी घडल्या की विचारता सोय नाही. अगणित साक्षी घडल्या. प्रभूला गौरव असो, प्रभूला महिमा असो. एक गोष्ट निश्चित आहे, देव या दिवसात फार मोठं काम करणार आहे. हजारो आत्मे जिंकले जाणार आहेत. आता सुरुवात आहे, याच्यापेक्षा मोठं काम घडणार आहे की नाही प्रभू? आणि तुम्ही पण जे लांबून आलेला आहात, मला त्या सिस्टरची साक्ष आवडली की किती प्रभू त्यांच्या वापर करून घेत आहे, कशा पद्धतीने देवाचं वचन त्यांच्याद्वारे, साक्षीच्या द्वारे त्यांची साक्ष लोकांच्या जीवनामध्ये घडून पुष्कळांचं तारण होत आहे. मी असं म्हणतो, तुम्ही बोलतं चालतं चमत्कार आहात. तुम्ही चालत नाही, मिरॅकल चाललाय तुमच्या बरोबर. तुम्ही बोलता चालता चमत्कार आहात आणि तुमच्या चमत्काराकडे लोक अट्रॅक्ट होणार आहेत. माझा विषय असतो नाही. आज जगामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात एकच प्रश्न आहे. ज्यावेळी जगाची परिस्थिती पाहिली जाते ना, प्रत्येकाला ठाऊक आहे की देव लवकर येणार आहे. 2 गोष्टी मनुष्य या जीवनामध्ये सामोरा जात आहे. एक, त्याचं मरण. त्याला माहिती आहे की माझं मरण जवळ आलेलं आहे. किती पण धडधाकट व्यक्ती असला नाही का, करोना जात नाही तर मंकी फॉक्स आला नाही का, आणि मंकी फॉक्स अजून कुठंतरी 20 देशामध्ये पोचत नाही तर टोमॅटो काहीतरी टोमॅटो फिवर म्हणजे हातावरती लाल लाल पुरळ यायला लागलेले, ते पण आलं. टमाट्यासारखे लाल सगळ्यांचे हात झालेले आहेत. एक झालं की दुसरा झाला की तिसरा. म्हणजे जगामध्ये आता मरणानं अशा पद्धतीने प्रवेश केला की मरण टळणार नाही, येशूचं आगमन पण टळणार नाही. दोन्ही गोष्टी घडणार आहेत. मग आता जगामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न कोणता आहे की स्वर्गामध्ये जायचंय तर मला पाप क्षमा मिळाली पाहिजे. पाप क्षमा झाल्याशिवाय कोणी स्वर्गात जाऊ शकत नाही बरं का. आणि मग आम्ही पाहतो पाप क्षमेसाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने विचार करत आहेत, कशा पद्धतीने पाप क्षमा मिळेल. पाप क्षमेशिवाय कोणीच स्वर्गात जाऊ शकत नाही, कोणीच नाही. मला पण पाप क्षमेची गरज आहे बरं का. माझा बाप्तिस्मा झालाय, मी प्रीचिंग करतो, पण मला पण पापाच्या क्षमेची गरज आहे. त्याच्याशिवाय नाही स्वर्गामध्ये मी पोहोचणार. का? कारण वचनात लिहिलं, मी तुझ्या नावाने संदेश दिला, रोगी बरे केले, भूतं काढली, तरी मी तुला ओळखत नाही. मग एवढा संदेश दिला, एवढं सगळं केलं, पण पाप क्षमा जर माझ्याकडे पाप क्षमा मिळालीच नाही तर स्वर्गामध्ये नाही पोहोचणार आहे. मग पाप क्षमेसाठी लोक आपापल्या पद्धतीने मार्ग तपासत आहे. काय केल्यानं मी स्वर्गामध्ये पोहोचलं पाहिजे किंवा पाप क्षमा कशी मिळवली पाहिजे. मग आम्ही पाहतो बऱ्याच लोकांना सांगतात की तीर्थक्षेत्राला भेटी द्या, नदीमध्ये डुबकी मारा. मग नदीमध्ये डुबकी मारली, तीर्थक्षेत्राला भेटी दिल्या, पवित्र जीवन जगण्यासाठी धार्मिकता दानधर्माच्या द्वारे आम्हाला असं वाटतं पाप क्षमा मिळेल. पण सगळे मार्ग तपासले जातात आणि शेवटी माणूस मेल्यावर एवढं सगळं करून सुद्धा जास्त मरतो तर आमच्या संस्कृतीप्रमाणे, ज्या राष्ट्रामध्ये ज्या राज्यामध्ये आम्ही राहतो त्याला मोक्ष मिळाला का नाही बघण्यासाठी काय करतात, कावळ्याला जेवायला घालतात. कावळ्यानं अन्न शिवलं समजायचं याचं मन, तरी सुद्धा अजून डाऊट असतो. मग पित्र जेवायला घालावे लागतात, तरी डाऊट असतो. मग त्याच्यासाठी मोक्षासाठी हवन करावं लागतं. म्हणजे कुठंच पाप क्षमेचं 100% गॅरंटीच नाही की तुम्हाला पाप क्षमा मिळेल. पण आज बायबल मधनं आम्ही पाहणार आहोत पाप क्षमा कशी मिळणार आहे. आणि पाप क्षमा एकदा मिळाली की स्वर्गाकडे जाण्याचा रस्ता खुला. पाप क्षमा मिळाली पाहिजे. कशी मिळणार आहे पाप क्षमा?
क्षमा मिळाल्याशिवाय देव आमचं ऐकणार पण नाही. लक्षात ठेवा, बायबल सांगतं ऐकू येत नाही इतका माझा कान मंद नाही, देता येत नाही इतका माझा हात तोकडा नाही, पण तुमची पातकं आडभिंतीप्रमाणे माझ्यामध्ये आहेत. बोलता खूप तुम्ही देवाबरोबर. मग काही लोक काय म्हणतात माहिती का, बऱ्याच लोकांचं मला फोन येऊन काय सांगतात, देव आमची ऐकत नाही. ओ तुमची तर ऐकल. अहो मग तुमची काय ऐकत नाही ते बघा ना. देव आमची प्रार्थना ऐकत नाही, तुमची प्रार्थना पटकन ऐकतो. मग तुम्ही प्रार्थना करा. मग का तुमची प्रार्थना ऐकत नाही? का देव तुमचं ऐकत नाही? कारण आमच्यामध्ये पाप आहे आणि या पापाची क्षमा मिळण्याचा मार्ग आम्हाला तपासला पाहिजे. कोणता मार्ग आहे की ज्याच्याद्वारे मला पाप क्षमा मिळणार आहे? काय केल्यानं मला पाप क्षमा मिळणार आहे? पहिले योहान त्याचा पहिला अध्याय आणि 5 पासून 10 पर्यंतची वचन आपण वाचूया. पहिले योहान पहिला अध्याय 5 पासून 10 पर्यंतची वचन. देव सहवास देव सहवास म्हणजे पापाचा त्याग. पापाचा त्याग. जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. त्याच्या बरोबर आपली सहभागिता आहे. त्याच्या बरोबर आम्ही चालत आहोत, आमची सहभागिता आहे. असे जर आपण म्हणत असो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करतं. आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवतो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वासनीय व न्यायी आहे. म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल. किती एका वाक्यात त्यानं सांगितलं, पाप क्षमा मिळवण्यासाठी ना तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज आहे, ना तुम्हाला तीर्थक्षेत्राला भेटी देण्याची गरज आहे, ना मेल्यावरती तुम्हाला लोक जेवायला घालायची गरज आहे, ना कबरेवरती फुलं टाकण्याची गरज आहे, ना पाळकाला दान देऊन कोणाच्या मोक्षासाठी प्रार्थना करण्याची गरज आहे. तर बायबल काय सांगतं माहिती का, पहिल्यांदा पाप क्षमा मिळवण्यासाठी फक्त पापच पदरी घ्यायची. पाप तर पदरी घ्या ना. मी पापी आहे ही भावना तर जागृत व्हायला पाहिजे ना. बायबल काय सांगतं माहिती का, देव प्रकाश आहे असंच लिहिलं ना. काय लिहिलं? तो परमेश्वर प्रकाश आहे. पण जसा तो प्रकाश आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असतो, तो प्रकाश आहे ही गोष्ट ध्यानात ठेवा. त्याच्यापासून काही सुद्धा लपलेलं नाही, काही सुद्धा लपत नाही बरं का. तुम्ही म्हणाल आमचा बाप्तिस्मा झाला, आम्हाला पवित्र आत्मा मिळाला, आम्ही सत्यामध्ये चालत आहोत, आमच्यामध्ये कुठलं पाप नाही. मग पवित्र आत्मा मिळालेले येशूचे शिष्य तो यहुदा इस्करियोत त्याच्या मनामध्ये कशा पद्धतीनं बाप्तिस्मा झाल्यावर शिष्यत्व तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत बाप्तिस्मा होत नाही. मग त्याला शिष्यत्व मिळालं म्हणजे त्याचा बाप्तिस्मा झाला. मग शिष्यत्व मिळाल्यावर सुद्धा आम्ही पाहतो त्यानं येशू ख्रिस्ताला वधस्तंभ मिळवून दिलं. 30 रुपयाला त्याला विकलं. बाप्तिस्मा म्हणजे तुम्हाला तुमच्या आतापर्यंत घडलेल्या पापांची क्षमा. पण काय होतं माहिती का, बाप्तिस्मा झाल्यावर बऱ्याच लोकांच्या कपाळावरती लेबल लागलं जातं, आतापासून मी पवित्र आहे. म्हणजे काय, तुम्हाला पाप करायला रान मोकळं केलं का? आता तू पाप केलं तर तुला कुठल्या प्रकारचा दंड होणार नाही. बायबल काय सांगतं, सहज गुंतवणारं पाप, जे पाप तुम्हाला सहज गुंतवतं. सहज कुठल्या पापानं गुंतवलं? यहुदा इस्करियोतच्या हातामध्ये तिजोरी होती, दान कोशातले पैसे त्यावेळेस पण तो चोरत होता. मग त्याला परत एकदा 30 रुपयाची काय गरज भासली? पण ते सहज गुंतवणारं पाप अशाच पद्धतीचं सहज गुंतवणारं पाप असतं. सहज काही गोष्टी आमच्या जीवनात घडल्या जातात.
आणि कधी कधी आम्हाला कळत पण नाही हे आम्ही करत आहोत ते पाप आहे. आणि बायबलमध्ये तिथं असं आम्ही वाचलं नाही का, एवढे दिवस जी वचनं तुम्ही ऐकली, काय होतं त्याच्यामध्ये आतापर्यंत वचनाचा सार? त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो, पुढे पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, पुढे सत्याने वागत नाही, पण जसा तो प्रकाशात आहे. संदेशाचा सार ते वचन वाचा. जो संदेश त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो. जो संदेश आतापर्यंत ऐकलेला आहे. काय संदेश तुम्ही आतापर्यंत ऐकला? आतापर्यंत तुम्ही एवढे संदेश ऐकले, वेगवेगळ्या पापाच्या कॅटेगरी तुम्हाला सांगितल्या गेलेल्या आहेत. राग येणं पण पाप आहे, लोभ धरणं पाप आहे, व्यभिचार पाप आहे. मेज होता या ठिकाणामध्ये, प्रार्थना पण केली. प्रार्थनेमध्ये आम्ही म्हटलं कोणाविषयी माझ्या मनामध्ये काही असेल तर मी ते बाहेर काढलं पाहिजे. हे सगळं आम्हाला कळतं, पण न कळत आमच्या हातून ते घडलं जातं. आणि आता काय पवित्र शास्त्र सांगतं माहिती का, जर तुम्ही आपली पापे पदरी घेतली म्हणजे आपले गुन्हे मान्य केले पाहिजेत, माझ्या चुका मान्य केल्या पाहिजेत. 100% तुम्ही चांगले लोक आहात, पण एक तुमच्यातला दाग किंवा एक तुमच्यामधलं असणारं पाप आणि ते तुमच्याकडनं कबूल करण्याची वृत्ती नसल्या कारणानं हे जीवन जे आहे आणि ते जीवन प्रभू स्वीकारत नाही. ऐका, वधस्तंभाच्या चोराला प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तू आज माझ्या बरोबर सुखलोकात असशील. शिष्यांना का म्हटलं नाही माझ्यावर सुखलोकात असशील? जाताना त्याने म्हटलं पाहिजे काळजी करू नका, घाबरू नका, तुम्ही सगळे माझ्या बरोबर असणार आहे. उलट जाताना तो काय म्हटला, जागृत राहा आणि प्रार्थना, तुम्ही परीक्षेमध्ये पडू नये. शिष्यांना काय शिकवलं माहिती का, प्रभूची प्रभूची म्हणणाऱ्या सगळ्याला स्वर्ग राज्य मिळणार नाही. शिष्यांना तर असं शिकवलं. आणि चोराला म्हणतो तू आज माझ्याबरोबर सुखलोकात असशील. मग त्याला माहिती हे राहणार आहेत, जगामध्ये राहणार आहेत. यांच्यात राग राहील, मत्सर राहील, द्वेष राहील, लोभ यांच्यामध्ये राहील, वासना यांच्यामध्ये राहील. आणि जेव्हा जेव्हा यांच्यामध्ये या चुका येतील ना, या चुकांची जाणीव त्यांना व्हायला पाहिजे. देव तुमच्यावर कधी प्रेम करतो माहिती का, ज्यास तुम्हाला कळतं ना की मी पापी आहे आणि एखादी चूक घडल्यावर तुम्ही रात्री झोपताना देवाकडे प्रार्थना करता, देवा चुकलो रे. चूक होणं हे स्वाभाविक आहे, पण केलेल्या चुका पदरामध्ये न घेणं ही सगळ्यात भयंकर गोष्ट आहे. त्याच्यामुळे पाप क्षमा मिळत नाही. देव क्षमा करण्यासाठी तत्पर आहे, सिद्ध आहे. किती मोठा गुन्हा असेल तर त्यातलं क्षमा आहे. चोराच्या वधस्तंभावर त्याने एवढ्या मोठ्या गुन्ह्याची शिक्षा आणि त्याला माफ करून टाकली. देवाचं अंतःकरण अतिशय कोमल, पण क्षमाग्रही धरून चालू नका. आम्हाला असं वाटतं प्रभूने शिकवली प्रार्थना, जसे मी आपल्या अपराधांची क्षमा करतो तसे तू माझे अपराध मला क्षमा कर. कोणत्या अपराधांची क्षमा करू? प्रश्न तर तोच आहे ना. ठीक आहे, तुम्ही म्हणतो मला क्षमा कर, पण एक्झॅक्टली कोणत्या पापाची क्षमा करू? तुला पापच कळलं नाही. तू जे गोष्टी करतो ना आणि तो गृहीत धरतो हे देवाला चालतं, हे देवाला चालतं, प्रभू या गोष्टी ऍक्सेप्ट करेल. लक्षात ठेवा, बायबल मधला देव कधी न बदलणारा देव आहे. कधीच बदलत नाही बरं का. तो गृहीत धरून चालू नका देवाला. तो म्हणतो मी काल आज युगानुयुग सारखाच आहे. मग आता बदलला का तो? जर तो त्यावेळेस बदलला नाही, आता तुम्ही बदलाची अपेक्षा का करता? जग चालतं त्या पद्धतीने तुम्हाला नाही चालायचं. लक्षात घ्या, जगात जे चालतं ते तुमच्यामध्ये नाही चालता का? मग काही चुका तुमच्या हातून घडल्या. तुम्हाला माहिती का, सुंदर बाग देवानं तयार केली. ती बाग कशाचं प्रतीक आहे? ती स्वर्गाचं प्रतीक आहे. कारण देव तिथे त्याला भेटायला येत होता. आणि देवानं या बागेतनं या आदामाला बाहेर काढण्याचं कारण काय? काय त्याला देवाने बाग तयार केली आणि म्हटलं ठीक आहे आता तू बाहेर जा. मग देवाला त्या बागेला निर्माण करण्यामागचं प्रयोजन काय होतं? देवानं बाग निर्माण केली आणि सांगितलं पण त्याला सगळ्या झाडाचं फळ खा, मधल्या झाडाचं फळ खाऊ नकोस. पण आदामाने हवेने आणि दोघांनी ते पण खाल्लं. आणि देव त्यांना भेटायला आल्यावर देवानं पहिला प्रश्न केला, काय ज्या झाडाचं फळ तुला खाण्यासाठी सांगितलं होतं खाऊ नको ते तू खाल्लंस का? त्याचं उत्तर होय किंवा नाही होतं. पण त्यानं काय उत्तर दिलं माहिती का? तो म्हटलं मी नाही खाल्लं, तू दिलेल्या स्त्रीनं मला घातलं. पाप तुम्हाला कोण करायला लावतं ते महत्वाचं नाही, पाप केलं हे महत्वाचं आहे. आणि ते पापाची कबुली तुम्हाला देवासमोर द्यावी लागते. पाप क्षमा मिळवायची का?
एक्झॅक्टली तुमच्या हातून दिवसभरात कोणतं पाप घडलेलं आहे, कोणतं पाप आहे, विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये कोणतं पाप आहे. प्रार्थना केली नाही तर ते पण पाप आहे, देवाची ती आज्ञा आहे. चर्चला न जाणं हे पण पाप आहे, ती पण देवाची आज्ञा. मी चर्चला जात नाही याचा अर्थ मी देवाची आज्ञा मोडली, पापच आहे ते. दशांश नाही दिला ती पण देवाची आज्ञा आहे. त्याला कारणही सांगू शकत तुम्ही नाही, माझ्या आधी मला पुरवठा नव्हता किंवा अमक नाही, कारण आहे ते आणि ते तुम्हाला करावंच लागणार. त्याची पण क्षमा तुम्हाला मागायला पाहिजे. आई वडिलांचा रिस्पेक्ट नाही केला, कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाचा अपमान केला असेल, कोणाविषयी तुमच्या मनामध्ये अकस असेल, तुमच्या मनामध्ये बंड असेल, लक्षात घ्या ज्या गोष्टी त्या ठिकाणामध्ये आहेत त्या सगळ्या गोष्टी देवासमोर प्रामाणिकपणे कबूल करा. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, पाप करताना जरी तुम्हाला असं वाटत असेल मी केलेलं पाप कोणाला समजत नाही, पण आता आम्ही वचन वाचलं, देवाच्या मुखावरती प्रकाश आहे, देवाकडे प्रकाश आहे आणि तो त्याचा प्रकाश तुमच्या पातकांवर पाडतो. एक मनुष्य यरुशलेम सोडून यरीहोकडे जात असताना लुटारूच्या हाती सापडला आणि लुटारूने त्याला चोप दिला, पण तरी सुद्धा चांगला शंभरोनी येऊन आणि त्यानं काय केलं, त्याच्या जखमाला मलमपट्टी करून पुन्हा एकदा त्याला आम्ही पाहतो की त्या उतार शाळेमध्ये घेऊन आला. म्हणजे देव कोणाला सोडत नाही, पण पापामुळे दंड तर भोगावा लागतो ना. प्रकाश देव दाखवतो ना, का तुला चोप मिळाला, कारण तू यरुशलेम सोडली, तू देवाचं घर सोडलं, देवाचं सानिध्य सोडलं, शास्त्र वाचन सोडलं, प्रार्थना सोडली. पुष्कळ लोक मला सांगतात भाऊ साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा, कारण मला बायबल वाचताना ऐकताना आणि प्रार्थना करताना मला झोप येते. की भीती मला त्या लोकांची, सांगताना पण निर्लज्जपणे सांगतात की आम्हाला झोप येते. अरे ह्या गोष्टीसाठी काय प्रार्थना करणार आहे, ती तुमची गरज आहे, ते पाप आहे, ते शिष्यांनी डोंगरावरती केलेलं पाप आहे. बायबल वाचन करू शकत नाही, प्रार्थना करू शकत नाही, चर्चला जाऊ शकत नाही, आज्ञा पालन करू शकत नाही, क्षमा करू शकत नाही. देवासाठी तुमच्या अंतःकरणामध्ये ज्या प्रकारची प्रीती असायला पाहिजे ती प्रीती तुमच्याकडे नाही. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं, जर तुम्ही आपली पातकं देवासमोर कबूल करेल, विश्वासानं आपली पातकं आपल्या पदरी घ्या. प्रभूला म्हणा प्रभू मी चुकलो. एका शब्दानं उदया पुत्राच्या बापानं एका शब्दानं त्याला परत मुलाचा दर्जा दिला. कोणता माहिती का, बाबा तुमच्या विरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध मी, एकच शब्द, एकच डायलॉग. आणि त्याचा दुसरा भाऊ तो काय म्हणतो, तुमचा तो धाकटा मुलगा उधळून आला आणि तुम्ही त्याच्यासाठी एवढं सगळं मेजवानी केली, एवढा मोठा बैल कापला, माझ्यासाठी एक कोकरू पण कापलं नाही का. ही भावना त्याच्यामध्ये होती. त्याच्या बापानं त्याला कुठल्याही प्रकारचं सांत्वन दिलं नाही, एक शब्द त्याला बोलला, अरे हे सगळं तुझंच होतं, तुझा भाऊ मेला होता तो परत जिवंत झाला, हरवलेला भाऊ परत आला. पापामध्ये हरवून जाऊ नका. ज्या दिवशी तुम्हाला पापाची जाणीव होईल ना, दावीदाला आपलं पाप दिसत होता म्हणून दावीद काय म्हणत होता, मी माझं अंथरूण रोज आसमानी भिजवतो. त्याला माहिती आहे एकदा का पापाची सवय झाली ना, मनुष्य निर्ढावलेला पापी बनतो. सैतान तुम्हाला सांगतो नाही चुकीचं काही नाही, ते भावनिक आहे ते, आणि त्या ज्या गोष्टी आहेत ना या नैसर्गिक आहेत, नॅचरल आहेत. या सगळ्या गोष्टी नैसर्गिक आहेत. सैतान तुम्हाला राग आल्यावर तो सांगतो नाही रे, बायबल मध्ये दिले ना राग येऊ दे पण पाप करू नको. मग काय रागाने एकमेकाच्या डोक्यात दगड घालता का. बायबल मध्ये सांगितलं ना राग येऊ देऊ नको पण पाप करू नको. एखाद्या दारुड्याला सापडलं वचन पोटाच्या विकारासाठी, थोडासा घे. मग तो अहो त्याच्यात लिहिलं ना थोडासा द्राक्षरस घे. मग त्याचं पोट दुखत, तुझं दुखतंय का, तुझं तर खराब झालं पिऊन पिऊन, तुझा लिव्हरच आउट झाला दारू पिऊन पिऊन. तिथं पोटाच्या विकारात बरं त्याला द्राक्षरस घ्यायला सांगितलं, हातभट्टी थोडी, ते गटारीचं पाणी थोडी सांगितलेलं आहे. मग तुम्ही पापाला अशा पद्धतीने प्रोटेक्ट करू शकत नाही. देव तो देव आहे, देव तो देव आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये परमेश्वर तुमचं पाप झाकू शकत नाही. आणि शास्त्र काय सांगतं, जो आपले पाप झाकतो त्याचं बरं होत नाही, चांगलं कधीच होणार नाही तुमचं. पाप झाकू नका, पाप उडं करा, पश्चाताप करा, देवाजवळ जा, आपली पातकं पदरी घ्या असं लिहिले. वाचा ते वचन पुन्हा एकदा. जर आपण आपली
पापे पदरी घेतली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची पहिल्यांदा तुम्हाला सगळ्याला माझ्यापासून सुरुवात करून मी देवाकडे क्षमा मागितली पाहिजे. देवा मला क्षमा कर. मी रोज देवाकडे क्षमा मागतो बरं का, रोज माझं कामच आहे ते. मला कुठल्या तरी अहंकारामध्ये अडकून नाही पडायचं. कुणी एका व्यक्तीनं, एका तरुणानं मला सारखा मेसेज करायचा, रोज मेसेज करायचा. आणि काय मेसेज करायचा माहिती का? देव पवित्र आहे, देव शुद्ध आहे, देव अमका आहे, सगळं चांगलं देवानं निर्माण केलं. मग सैतानाला कोणी निर्माण केलं? मग अंधाराला कोणी निर्माण केलं? मग देवच सगळं वाईट निर्माण करतो, मग देव चांगला कसा? कोण निर्माण केलं सैतानाला? देवानी. अंधार कोणी निर्माण केला? मग देव पवित्र, देव म्हणतो मी पवित्र, मी चांगला, मी प्रकाश आहे. मग अंधार तर त्यानंच निर्माण केला, सैतान पण त्यानंच निर्माण केला. त्याने मला मेसेज केला. मी म्हटलं मेसेज नको, आता कॉल कर. मीटिंग वरून आल्यावर म्हटलं आता याची मीटिंग घेणार नाही. मग त्यांनी कॉल केला. बोला म्हणलं, आता तुमच्या काय शंका आहेत? सैतानाला कोण निर्माण केलं? म्हटलं देवानी. तुला कोणी सांगितलं सैतान निर्माण केला तो वाईट होता? सैतान तर देवाच्या गौरवाचं प्रतीक, तो करूब आहे. पण असं लिहिलंय तिथं, तू म्हटलं बायबल वाचलं का? मी अमकं वचन वाचलं. अरे अमकं. आणि तो मला काय म्हटलं माहिती का? आजपर्यंत माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणीच देऊ शकलं नाही, म्हणूनच माझा ईश्वर विश्वास नाही. मी आधी दुर्लक्ष केलं, जाऊ दे छोटे कोणतरी बाळ म्हणून दुर्लक्ष केलं. पण आता मात्र म्हटलं याचं चॅलेंज स्वीकारायचं आणि याला प्रश्नामध्ये विचारायचं, याचा प्रश्न काय. मग त्याने विचार, दाखवा मला, पटवून द्या. मी म्हटलं एक गोष्ट सांग, सैतानाला देवानं निर्माण केलं, तू वाचलं का? सैतान जो आहे तो स्वर्गामध्ये उपासना करणारा सगळ्यात सुंदर देवदूत होता. वाईट कधी झालं माहिती का? देवाची चौथी त्यानं फक्त उपासना करावी, पण त्याला देवाच्या सिंहासनाचा लोभ निर्माण झाला आणि तिथून पापाला सुरुवात झाली. मग आता लोभ तर देवाने नाही निर्माण केला ना, लोभ तुझ्यामध्ये आला ना, लोभ तुझ्यामध्ये आला, सैतानामध्ये लोभ आला. आणि ज्या दिवशी मनुष्यामध्ये एक छोटस पाप येतं ना, आणि ते पाप आल्याबरोबर आता इथं पापाला जन्म दिला. मग देवानं त्याला सांगितलं का माझ्या सिंहासनाचं तू लोभ धर आणि माझं सिंहासन तू घे. देवानं तुला जी जागा दिली त्या जागेवरती तुला बसायला पाहिजे. आता राहिलं अंधाराचं. बायबल असं लिहिलंय, त्याच्यामध्ये म्हटलं देवानं अंधार आणि प्रकाश निर्माण केला. प्रकाश यासाठी निर्माण केला की तू दिवसा काम करावं, आणि अंधार यासाठी निर्माण केलं की तू रात्री झोपावं. जर त्याने अंधार निर्माण केला नसता ना, तुझ्या डोळ्याचं खाचड झालं असतं, झोप नसती आली तुला. आता बोल म्हटलं, सॉरी म्हटलं, सगळं बायबल वाच ना मग मला विचार. मग त्याने ऍक्सेप्ट केलं, नाही देव चांगला आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, देव कोणत्याच गोष्टीचं आणि वाईट आणि निर्माण करत नाही. तो म्हटला अंधार आणि प्रकाश तुझ्या समोर आहे, शाप आणि आशीर्वाद तुझ्या समोर आहे, जीवन आणि मरण तुझ्या समोर आहे. त्याची निवड तुला करायची. निवड मनुष्य करतो, देव नाही निवड करत. देवाची निर्मिती सगळ्यात सुंदर आहे, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा दोष नाही. देवामध्ये तुला एवढा सुद्धा दोष सापडणार नाही. कुठलं तरी एक वचन काढून तू देवाला दोषामध्ये पकडू शकत नाही का? कारण देव परिपूर्ण आहे, त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारची अपूर्णता नाही. 100% तो प्युअर आहे प्रियानो. मग देव जर पवित्र आहे, देव जर शुद्ध आहे, तर आम्ही शुद्ध होऊ शकत नाही. पण शुद्ध होणार कसं? आता माझ्यामध्ये पाप आहे, पण समजा मी म्हटलं मी पाप करत नाही, माझ्यामध्ये पाप नाही. बरेच लोक म्हणतात मी धुतल्या तांदळासारखा आहे. कसल्या तांदळासारखा? नाही हो, एवढं माझं स्वच्छ जीवन आहे, धुतल्या तांदळासारखं. याला शिजवा जरा. ह्याची खिचडी होती का कोरडा भात होतं ते समजणार आहे. कोणी धुतल्या तांदळासारखं नाही. आम्ही सर्वजण पापी आहोत. आणि देव विश्वसनीय न्यायी देव आहे. तो देव काय करतो? तो प्रकाश तुमच्यामध्ये पाठवतो. ऐका आता, मग आता देवाचं वचन, तुझं वचन माझ्या पावला करता देवा माझ्या मार्गावरती. आता माझ्यामध्ये पाप आहे, त्यास देव नेमकं काय करतो? आमचं ते वचन माझ्यावरती पाठवतो प्रकाशासारखं. आणि मग काही लोकांना वाटतं मला टोचून उपदेश केला. नाही, देवानं टॉर्च मारला.
तुझं कमी पण तुझं उणे पण दाखवलं, जिथं तू चुकत आहे, जे तुझ्यामध्ये दोष आहे. शास्त्रात काय लिहिलं? सगळ्या वचनाचा सार काय, संदेशाचा सार काय. काय संदेश तुम्ही आतापर्यंत ऐकले? की आमच्यामध्ये काहीतरी चुका आहेत, काहीतरी चुका आमच्यामध्ये आहेत. अहंकार असेल, मी पण असेल, खोटी धार्मिकता असेल, किंवा मी ठरवतो की धार्मिकता, मला वाटतं अशा प्रकारचं धार्मिक जीवन. बऱ्याच लोकांना देव त्याची संकल्पना समजतच नाही. बरेच लोक म्हणतात नाही हो, एकाने मला सांगितलं, बघा ना ती बहीण मला सांगायला लागली, पहा आता आणि माझा पती मला सोडून गेला, आता दुसरा पुरुष माझ्या, काय देवाची योजना आहे माहित नाही, कदाचित तो दुसऱ्या पुरुषावर मी राहावं. म्हटलं घटस्फोट झाला का? नाही, घटस्फोट नाही झाला. मग तू कशी काय म्हणते देवाची योजना आहे, हा पुरुष माझ्या जीवनामध्ये यावा? तुम्ही देवाला एवढं चीप कसं करू शकता? उलट तुम्ही पापात पडलं हे कबूल करायला पाहिजे, पण तुम्ही त्याला देवाच्या योजनेचं स्वरूप देता. तुम्ही म्हणता ही देवाची योजना आहे, देवाची योजना ही असली घाणेरडी देवाची योजना कशी असू शकते? एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव हा पवित्रच आहे. व्यभिचाराच्या कारणाशिवाय कोणी आपल्या स्त्रीला टाकू नये आणि टाकलेल्या स्त्री बरोबर कोणी लग्न करू नये, हा व्यभिचाराचा नियम देवानं लावून दिलेला आहे. एखाद्या स्त्रीविषयी तुझ्या डोक्यामध्ये वाईट कल्पना आली तर आपल्या डोक्यानं तू व्यभिचार करत आहे. पण आता जर तुम्ही बघितलं तर या कल्पनाच बदलून गेलेल्या आहेत. कहर काय माहिती का? जेवढी मिनिस्ट्री वाढते ना तेवढे पाप सुद्धा जास्तीत जास्त दिसायला लागले, जास्तीत जास्त. मी त्यांचा नंबर ब्लॉक केला, पण मला वाटतं काहीतरी 8-9 महिन्याखाली एका सिस्टरचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मला अमक्या सिस्टरने तुमचा नंबर दिला आणि ते म्हटले त्यांच्याकडून प्रार्थना करून घ्या, सगळ्या प्रश्नाची उत्तरं मिळतात. म्हटलं काय प्रश्नाचं उत्तर येत आहे? माझ्याकडे माझी 3 लेकरं आहेत आणि आता जो मी 35 वर्षाची आणि 25 वर्षाच्या मुलावरती माझं प्रेम जडलंय. पण मी माझ्या नवऱ्याला सोडून आले आणि मी आणि तो मुलगा एकत्र राहत आहे आणि त्याच्या घरचे त्याला परमिशन देत नाही माझ्या बरोबर राहावे. तर तुम्ही प्रार्थना करा त्यांच्या घरांच्यांचं मन बदलावं आणि आम्ही दोघांनी एकत्र राहावं. ठेव म्हटलं फोन, खाली फोन ठेव. एवढा चीप देवाला समजू नको आणि असल्या घाणेरड्या गोष्टीसाठी प्रार्थना करायला हा व्यक्ती नाही. देवासमोर मला सुद्धा लाजेनं खाली मान घालावी लागेल का? कारण देव असल्या गोष्टीला अंतर देत नाही. अहो पाप करता तर कबुली तर द्या ना, कशाला त्याला धार्मिकतेचं आणि आवरण देत आहेत? तो प्रकाश आहे, त्याच्यापासून कोणतं पाप लपू शकत नाही. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणत्याही परिस्थितीमध्ये घडलेल्या पापाबद्दल आम्हाला देवाकडे कबुली द्यायलाच पाहिजे पाप क्षमा मिळण्यासाठी. कशी पाप क्षमा मिळणार आहे? कशी पाप क्षमा मिळणार आहे? फार भयंकर परिस्थिती जगाची बरं का. एक बहीण तिनं दुसऱ्या एका माणसाबरोबर लग्न केलं, बँकेमध्ये मोठा अधिकारी, बिलीवर्स आहे. आणि मग त्याच्याबरोबर ती बरेच वर्ष राहत होती. तिला लेकर होत नव्हते. मग ती म्हटली नाही आता मला लेकरू व्हायला पाहिजे या माणसाच्या द्वारे. आणि त्याला जवळजवळ 21-22 वर्षाचा त्या बाईला मुलगा. नित्य देवाचं वचन ऐकणारी तरुण बहीण. आणि एकदा तिने मला कॉल करून सांगितलं, पास्टर प्रार्थना करा, याची बायको याला सारखं आणि घेऊन जात आहे, तर तिचं तोंड देवानी बंद करावं. अरे तिचा नवरा तू घेतला, त्या नवऱ्यासोबत तू राहते, तू चांगल्या चर्चची बिलीवर्स व्यक्ती आणि तुला वाटत पण नाही हे चुकीचं आहे. उलट तू प्रार्थना मला करायला काय सांगते की देवानं तिचं मन बदलावं आणि याचं पण मन बदलावं आणि त्यांनी माझ्या बरोबर राहावं. काय गोंधळ चाललाय आत्मिक जीवनामध्ये. आणि शास्त्र काय सांगतं, जर मला पाप क्षमा मिळवायला पाहिजे तर मला माझ्या चुकांची जाणीव निर्माण व्हायला पाहिजे. मी त्याला आत्मिक स्वरूप देता कामा नये. कसं मी देवासमोर उभं राहू शकेल? कसं शक्य आहे? कसं देव या गोष्टीला मान्यता देऊ शकेल? परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं आम्ही आमचं प्रत्येक पाप देवासमोर कबूल करावं. म्हणून तो काय म्हटलं माहिती का, कसबिनी स्वर्गाच्या राज्यामध्ये जातील पण हे लोक जाणार नाही. वेश्या कसबिनी
त्यांना तर कळतं हे चुकलंय. म्हणून तर व्यभिचारी स्त्रीला पकडल्यावर येशूने तिला विचारलं, काय तुला कोणी दंड दिला नाही का? सगळे दगड टाकून घेऊन गेले. ते म्हटली, होय प्रभूजी, कोणीच केलं नाही. तो म्हटला, जा, मी पण तुला क्षमा करतो, पण इथून पुढे परत कधी पाप करू नको. आणि त्या बाईनं कधी पाप केलं नाही म्हणून शास्त्रामध्ये तिचा इतिहास लिहिला गेला. एक गोष्ट ध्यानात ठेवा, पाप करणं हा स्वभाव जरी असलं तरी आत्मिक जीवन जगणं हे आत्मिक लोकांचं काम आहे. कबुली केली पाहिजे, चुकलं माझं. का पाप वाढतं माहिती का? एक पाप जर तुमच्या हातून घडलं ना आणि तुम्ही ते कबूल करण्याच्या ऐवजी तुम्ही त्या पापाचं समर्थन किंवा सपोर्ट देत बसता आणि त्याच्यामुळे दुसऱ्या पापाला जन्म दिला जातो आणि इकडं पापाची रास वाढू लागते. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे? देवाकडे जायचं नाही. पहिल्यांदा एक चूक घडली, कुणाचं मन जरी दुखवलं ना तर संध्याकाळी बसून पश्चाताप करा. प्रभूजी, आज अमक्या व्यक्तीचं मन दुखलेलं आहे. एक रविवार चर्चला गेला नाही ना, उशिरा जरी आला तरी देवाकडे पश्चाताप करा. उशिरा आलं तरी बरं का. एकदा का तुम्हाला उशिरा यायची सवय लागली मग तुम्ही देवाला कॅज्युअल करता. तुम्हाला असं वाटतं देव कधी पण गेलं तरी आणि मला स्वीकारतो. आणि एकदा का तुम्ही पापामध्ये निर्ढावला ना मग तुम्हाला बचावाचा मार्गच नाही. म्हणून बारीक सारीक पाप, सहज गुंतवणारी पाप ही तुम्हाला कबुली करता आली पाहिजे. 8वं वचन वाचा. पहिली गोष्ट, पाप पदरी घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो. दुसरी गोष्ट, जर पाप क्षमा मिळाली पाहिजे तर पाप पदरी घेतलं पाहिजे. म्हणजे ज्या ज्या चुका माझ्याकडनं घडल्या त्या सगळ्या चुका रात्री मी देवासमोर कबूल केल्या पाहिजे. हे प्रभू, चुकलं माझं, चुकलं. तुम्ही ज्या दिवशी देवाला म्हणताना चुकलं त्याच दिवशी परमेश्वर म्हणतो मी क्षमा केली. मग आम्ही म्हणतो नाही का कधी नुसतं सॉरी सॉरी म्हटल्याबरोबर चांगले चांगले जमिनीवर पडतात. तो तर देव आहे हो, त्याचं अंतःकरण तुमच्यापेक्षा विशाल आहे. पण बऱ्याच वेळा म्हणतो बघा, चुकलं तरी तोंड कसं वर घेऊन चालते नाही का. मग तिथं पण आम्ही त्यांचा द्वेष करतो, राग येतो की नाही आम्हाला. एवढं चुकलं तरी सुद्धा हा व्यक्ती क्षमा पण मागत नाही. आता दुसरी गोष्ट काय म्हटलं माहिती का, काय केलं पाहिजे ते ना, आपल्या ठाई पाप नाही. दुसरी गोष्ट, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो, असे जर आपण म्हटलो तर आपण स्वतःला फसवितो. दुसरी गोष्ट, काय केलं पाहिजे, प्रत्येक आत्मिक मनुष्यानं रोज स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. माझ्यामध्ये पाप आहे का? आता काय उत्तर येतं माहिती का, आम्ही म्हणतो नाही माझ्यामध्ये कुठलंच पाप नाही. मी सकाळी उठतो बघा, सकाळच्या माझ्या दिवसाची सुरुवात, पाळक साहेब मलाच धरणार बरं का, जमेल. पाळक साहेब तुम्ही सांगा माझ्यात काय चुकतं. सकाळी मी उठतो, पहाटे प्रार्थना करतो आणि मग मी प्रार्थना करून बायबल वाचन करतो. मी कुणाला लांडी लबाडी नाही, अमकं नाही तमकं नाही, सगळं 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 चांगलं चांगलं. आता दिवसभर तुम्ही काय करतात, मी काय तुम्हाला कॅमेरा घेऊन फिरतो का, काय करता काय नाही, कुठं चुकता. पण इकडे देव तर त्याचा प्रकाश घेऊन पाठवतो. कुठं तरी एक चूक तुमच्यामध्ये. ऐका, जो पौल 3 स्वर्गामध्ये गेला, ज्याच्या सावलीने लोक बरे होतात, तो म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी. मग आम्ही पौलाच्या पुढचे. तो 3 स्वर्गात जाऊन येतो आणि तो म्हणतो जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. आणि शास्त्र काय सांगतं, जो आपलं पाप कबूल करत नाही किंवा ज्याला आपलं पाप दिसत नाही किंवा ज्याला असं वाटतं मी पाप करत नाही, तो जगातला सगळ्यात मोठा लबाड व्यक्ती आहे. असंच लिहिलंय ना देवाच्या वचनात. मग मला माझं पाप दिसलंच पाहिजे. माझ्यामध्ये पाप आहे ही भावना माझ्यामध्ये असली पाहिजे. लक्षात ठेवा, एक सापाचं पिल्लू जन्माला येतं ना, जन्माला आल्यापासूनच त्याच्यामध्ये विष असतं. त्याला काय विष बाहेरून नाही डोळे आणि इंजेक्शन द्यावं लागत नाही त्याला. चला आता याच्यात मोठा व्हायला लागला, याला इंजेक्शन द्यायला पाहिजे. आम्ही म्हणतो पल्स पोलिओ नाही का, सापाला काय पल्स पोलिओ नसतो, जन्मताच असतं. तसं आम्ही जन्माचेच पापी आहोत. पाप आमच्यामध्ये आहेच. आणि तुम्ही जितकं जास्त देवामध्ये जाल ना तितकं जास्त पाप तुम्हाला करण्यासाठी प्रोत्साहन मिळलं जातं. तो लुसिफर तुम्हाला पापामध्ये अडकवतो. आणि लक्षात घ्या, मी रोज काय म्हटलं पाहिजे, माझ्यामध्ये पाप आहे आणि मला त्याच्यातनं बाहेर पडायचंय, मग तुम्हाला क्षमा मिळणार आहे. एवढ्यात तुम्ही पूर्ण होत नाही. लक्षात ठेवा, कोणी जगामध्ये व्यक्ती परिपूर्ण नाही, परफेक्ट नाही. हा व्यक्ती तुमच्या समोर उभा आहे ना, आणि पौल जर म्हणतो मी सगळ्यात मोठा पापी आहे, तर मला तुम्हाला सांगू द्या, या शहरामध्ये, या भारत देशामध्ये माझ्यासारखा पापी दुसरा कोणी नाही. कारण पौल जर म्हणतो तो पापी, तर मी सुद्धा पापीच आहे. फक्त एकच परिपूर्ण आहे, तो प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्यासारखं मला बनायचं आहे. एकमेकाकडे बघू नका.
कदाचित आम्ही म्हणतो मी त्याच्यापेक्षा चांगला आहे, नाही आमच्यामध्ये भावना असते मी त्याच्यासारखा नाही. काय घडलं? येशू ख्रिस्त मंदिरामध्ये त्यानं प्रवेश केला आणि मग दोघ जण प्रार्थना करत आहे, एक शास्त्री पुरुषी, आणि तो प्रार्थना करताना म्हणतो मी याच्यासारखा नाही. आणि तो व्यक्ती जो आहे ना, तो जकातदार, तो पापी मनुष्य, तो काय प्रार्थना करतो, आणि हा मनुष्य प्रार्थना करताना काय म्हणतो, मी उपवास करतो, दान धर्म करतो, शब्दाचं पालन करतो, दशांश देतो, हे सगळं तो सांगायला लागला. आणि हा माणूस काय म्हणतो, तो म्हणताना काय म्हणतो, याच्यासारखा मी नाही. हाच प्रॉब्लेम, हीच आमची समस्या आहे. काय आमची समस्या आहे? मी याच्यासारखा नाही. अहो तुम्हाला त्याच्यासारखं नाही, तुम्हाला ख्रिस्तासारखं बनायचंय. त्याच्यामध्ये कुठलाच दोष नाहीये. आमेन. त्याच्यासारखं याच्यासारखं बनू नका. ज्या दिवशी तुम्ही एकमेकासारखं बनायला जाल, तो दिवस तुमच्या आत्मिक जीवनामध्ये सगळ्यात घातक दिवस आहे. का? कारण तुम्हाला पापक्षमा मिळणारच नाही. प्रिया, पापक्षमा मिळवण्याचा मार्गच कोणता आहे? तर मी पापी आहे हे कबूल केलं पाहिजे. दुसऱ्यांचं पाप बघू नका. दावीद म्हणतो माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. आमेन. स्वतःचं पाप, माझ्यामधली कमतरता, दुसऱ्याचं पाप शोधणं सगळ्यात सोपं आहे, पण आपलं पाप सापडणं हे प्रामाणिकपण आहे. आणि ते माझं पाप मला माझ्या समोर रोज दिसलं पाहिजे. कोणतं पाप, कोणत्या चुका माझ्यामध्ये, कोणत्या कमतरता आहे, कोणतं उणेपण माझ्यामध्ये, प्रभूला न पसंत पडणारी अशी कोणती गोष्ट माझ्यामध्ये. या सगळ्या संदेशाचा सार, जे एवढे वर्ष तुम्ही देवाचं वचन ऐकता, प्रत्येक शब्दाद्वारे युट्यूबच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणातून देवाचं वचन ऐकता, तर तुम्हाला तुमचं पाप दाखवण्यासाठी, तुमच्या चुका, तुमच्या उणिवा, तुमच्यातल्या कमतरता, तुम्हाला परफेक्ट होण्यासाठी, ख्रिस्तासारखं तुम्ही बनण्यासाठी जे काही पाप प्रभू तुम्हाला दाखवत आहे, आणि मी कबूल केलं पाहिजे मी पापी आहे. लक्षात घ्या, ज्या दिवशी तुमच्या डोक्यातील ना मी फार धार्मिक आहे, तुम्ही तिथं उतरत्या कळाला लागलेला आहात आणि परमेश्वर तुमच्या पापांची क्षमा करू शकत नाही. म्हणून दावीद पण काय म्हणतो, माझं पाप नित्य माझ्या समोर आहे. एक वचन वाचा, दानिएलचं पुस्तक 9 अध्याय 20 आणि 21 वचन वाचा. दानिएलचं पुस्तक 9 अध्याय 20 आणि 21 वचन. माझं नित्य पाप, मी पापी आहे हे कबूल करणं किती गरजेचं आहे. वाचूया दानिएल. हा, मी बोलत व प्रार्थना करीत असता, बोलत व प्रार्थना करीत असता माझे पाप, माझं पाप व माझे लोक इस्रायल लोक यांचे पाप. पहिलं कुणाचं पाप आहे? माझे पाप. मग कुणाचं पाप आहे? माझे लोक इस्रायल यांचे पाप कबूल करीत असता आणि माझ्या देवाच्या पवित्र पर्वतासाठी माझा देव परमेश्वर याचकडे विनवणी करीत असता असे प्रार्थनेचे शब्द मी बोलत असता जो पुरुष गॅब्रिएल दृष्टांताच्या आरंभी मी अगदी व्याकुळ असता माझ्या दृष्टीस पडला होता. तो संध्याकाळच्या यज्ञ समयी मज समीप आला. काय झालं? गॅब्रिएल त्याला भेटायला आला. कुणाला? आणि दानिएल काय सांगतो? कुणाच्या पापाची कबुली? माझं पाप. अहो याला देवदूत भेटायला आला तरी तो म्हणतो मी माझं पाप कबूल करत होतो. आमेन. आम्हाला कोण देवदूत भेटायला येतो? कोणता देवदूत? आमचं गॅब्रिएल. इथं तर जे 3 प्रमुख देवदूत आहेत, मिखाएल, गॅब्रिएल, लुसिफर, आणि आम्ही पाहतो हा प्रार्थना करताना स्वर्गातला देवदूत खाली येतो. आणि येण्याचं कारण काय माहिती का? त्याचा प्रामाणिकपणा. हालेलुया. हा त्याचा प्रामाणिकपणा आहे. अशी प्रार्थना करा, देवाजवळ पाप कबुली द्या ना. देवा मी चुकत आहे, देवा माझं पाप मला दिसत आहे. हाच तुमचा शब्द देवाच्या सिंहासनाजवळ काम करत असतो. आपल्या पापाची कबुली देणं. इतका मोठा दानिएल, ज्याच्याकडे देवदूत प्रार्थनेचे उत्तर घेऊन येतात, तो दानिएल सुद्धा आपलं पाप कबूल करत आहे. मग आपल्या देशाचं, राष्ट्राचं, आपल्या लोकांचं पाप त्या देवासमोर कबूल करत आहे. तुम्ही लोकांच्या पापाकडे दुर्लक्ष करा, पण आपल्या पापाकडे फोकस करा. आपलं पाप सोपं आहे. माझ्या नवऱ्याची दारू सुटावी, देवा त्याला पापातनं बाहेर काढा. अनेक लोकांची प्रार्थना काय असते सांगताना, माझा नवरा पापात अडकलाय. काय करतो तो? दारू पितो. आणि देवाच्या वचनात मिळलं संसाराची चिंता आणि दारूबाजी. दारूपेक्षा भयानक पातक तर संसाराची चिंता आहे. सारं लक्ष तुझं घरात लागलंय, कुटुंबाकडे लागलं, त्याच्या आगमनाकडे लक्ष नाही. प्रार्थनेचं जीवन तुझं नाहीये. सारं संसार कुटुंब याच्याकडे तुझं लक्ष लागले. हे पाप नाही का? दारू पितो तसंच ते पाप आहे. दारूबाजी सारखंच ते पाप आहे. जगामध्ये मन अडकणं हे दारूबाजी सारखं पाप आहे. मग या पापातनं कधी बाहेर पडणार आहे? कधी तुमचं लक्ष देवाकडे लागणार आहे?
तासनतास टीव्ही समोर बसतो पण प्रार्थनेसमोर बसू शकत नाही. व्यसन करतो त्यानं मस्त होतो पण देवाच्या सानिध्याविषयी नाही, देवाच्या मंदिरामध्ये नाही. देवाच्या मंदिरामध्ये देवाची उपासना करताना तिथं माझ्या मुखातनं शब्द नाही, वादविवादासाठी शब्द आहेत, एकमेकाला वाईट बोलण्यासाठी शब्द आहेत. जास्त तुम्ही तुमचा व्यर्थ वेळ देवाच्या मंदिरात घालवण्याच्या ऐवजी बाकीच्या ठिकाणी घालवताना त्याच प्रभूला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. ते पण पाप आहे ना, ते कबूल तर केलं पाहिजे ना. परमेश्वराच्या घरात तुम्ही नाही, परमेश्वराच्या मंदिरात तुम्ही नाही, तुम्ही बाकीचे लंगडी सबब सांगत आहात आणि या गोष्टीची जाणीव पण तुम्हाला होत नाही. दानिएल संबंधानं म्हटलं, एवढा दानिएल देवाचा प्रिय व्यक्ती, तो प्रार्थनेला बसल्याबरोबर त्याने दृष्टांतामध्ये पाहिला की देवदूत आलेला, खाली उतरून आलेला. आणि तो म्हणतो ज्यास माझी प्रार्थना संपली तर देवदूत माझ्या समोर होता. आणि तो दानिएल म्हणतो मी स्वतःच्या पापाची कबुली देत होतो. हे कन्फेशन खूप महत्वाचं आहे. माझ्यामध्ये पाप नाही ना, त्यास देवाला वाटतं हा पवित्र, याला कशाची गरज आहे. देव कधी तुमची मदत करतो माहिती का? तो म्हणतो मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधण्यासाठी आलाय, पापी लोकांना शोधण्यासाठी आलेला. आणि ज्यास मी म्हणतो ना मी पापी आहे, देव मला शोधून काढतो. हालेलुया. जर तुम्ही म्हणला चांगलं, तो म्हणतो चांगल्याला माझी गरज नाही, वैद्याला गरज आहे, डॉक्टरला, रोग्याला गरज आहे वैद्याची, चांगल्या व्यक्तीला निरोग्याला कशाला देवाची गरज आहे. जर देव तुम्हाला वाटतं ना देवाने तुम्हाला भेटावं तर त्याच्यासाठी पापाची कबुली दिली पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट वाचूया, स्तोत्र संहिता 27 अध्याय आणि त्याचं 5 वचन. पटकन वाचू कारण आपल्याला बाप्तिस्मे पण द्यायचे. स्तोत्र 27 अध्याय 5 वचन. कारण विपत्काली मला तो आपल्या मंडपात लपून ठेवेल, मला तो आपल्या डेऱ्याच्या गुप्तस्थळी ठेवेल, तो मला खडकावर उचलून ठेवेल. स्तोत्र 25:7. हे परमेश्वरा माझी तारुण्यातील पातक व माझे अपराध आठवू नको. तू आपल्या वात्सल्यानुसार माझे स्मरण कर. तिसरी गोष्ट, पाप क्षमा मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या तारुण्यातल्या पातकाची पण आठवण करावी लागणार आहे. आम्हाला जास्त जुनं आठवत नाही, फक्त भांडण जुनं आठवतं नाही का. भांडण, कधीतरी अपमान केलेला आहे, पत्रिका दिली नाही, घराच्या प्रवेशाच्या वेळेस त्यांनी आम्हाला बोलवलं नाही आणि आहेर देताना सगळ्यात हलका आहेर दिला, लिहून ठेवतात, सगळं लिहून ठेवतात. आणि तरुणपणी काय काय गुण उधळले ते नाही लक्षात. आणि लक्षात ठेवा, पाप क्षमा मिळवण्याचा मार्ग, दावीद म्हणतो माझी तरुणपणातली पातकं मला आठवू दे. ऐका, बऱ्याच लोकांमध्ये भावना असते की नाही तरुणपणात या चुका घडू शकतात, मग तुम्हाला क्षमा कशी मिळेल? तुम्ही तर तुमच्या मनानं पक्क केले नाही. हे कॅज्युअल आहे. तुम्ही कॅज्युअल आहात तर तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही ना, तुम्ही स्पेशल बनलं पाहिजे ना. कॅज्युअल मध्ये घडलं हे सगळं, पाप घडणार आहे तुमच्याकडनं. पण देवानं जगामध्ये तुम्हाला एक आदर्श म्हणून पाठवलं ना, त्याची लेकरं आणि देवाची लेकरं. म्हणून तर योसेफ स्पेशल होता. तो पण तरुण होता, 17 वर्षाचा तरुण. त्याच्यासमोर पण ती पोटीभराची पत्नी आली, पण त्यानं ती टाकून दिला, जागाने पळून गेला. त्याला माहितीये मी कॅज्युअल नाही, मी स्पेशल आहे. तरुणपणातली गुप्त पातकं, सहज गुंतवणारी पातकं कान देऊ नये का? तुमच्या हातून तरुणपणामध्ये चुका घडणं नैसर्गिक आहे, पण त्या चुकांचं स्मरण करून देवाकडे क्षमा मागणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, अजून सुद्धा तुम्ही एखादी तरुणपणातली चूक देवापासून लपवली असेल तर तुम्हाला देवाकडे प्रामाणिकपणे जाऊन क्षमा मागणं गरजेचं आहे. पण मी 100% सांगतो, सगळ्या पापांची क्षमा करण्यासाठी तो समर्थ आहे. ईच अँड एव्हरी. हालेलुया. हर एक पाप, किती मोठं पाप असेल, आमेन, किती मोठं पाप असेल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, देव पाप क्षमा 100% करतो. पाप क्षमा करतो नाही ते का बरं का? कारण काय होतं माहिती का, बऱ्याच वेळा त्या क्षमेचा इतका गैरवापर केला जातो ना, त्यांना असं वाटतं क्षमा मिळती ना, मग काय करायचं, पाप करायचं मग क्षमा मागायची. नाही, नीट आहे का? बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे. आणि काही लोक मला विचारून पाप करतात बरं का. एका शहाण्याने मला विचारून केलं, नंतर मला कळलं यांनी याच्यासाठी मला विचारलं होतं. आता मी पाप बाळक म्हणून सगळ्याला सांगत असतो, नाही सगळ्या पापांची क्षमा आहे.
आणि मी जनरल सांगितलं, मला त्याचं गांभीर्य माहित नव्हतं, पण त्याच्यानंतर मी अलर्ट झालो आणि प्रत्येकाला समजावून सांगायला लागलो, जे देवाचं प्रॅक्टिकल वचन आहे पहा, ज्यास तुम्ही क्षमा मागता ना त्यास देव तुम्हाला क्षमा करतो 100%. ऐका आता त्याच्यामध्ये तरुणपणाच्या पातका संबंध ऐका. समजा मी तरुणपणामध्ये पाप केलं, माझ्यातून व्यभिचार कडला, पुष्कळ आणि अनैतिक असणारे संबंध मी प्रस्थापित केले, वेश्याकर्म मी केलं. आता तुम्ही जाऊन देवाकडे क्षमा मागितली, प्रभूला म्हटलं प्रभू मला क्षमा कर, देव तुम्हाला क्षमा करतो. पण एड्स तर येणार ना, स्वर्ग राज्य मिळेल. ठीक आहे, तुम्ही तरुणपणी गुटखा खाल्ला, तंबाखू खाल्ली, देवाकडे गेला, क्षमा मागितली, प्रभू मला क्षमा कर, देवाने तुम्हाला क्षमा केली, पण कॅन्सर तर होणार ना. मग त्यावेळेस तुम्ही देवाकडे प्रार्थना करता आणि म्हणता पास्टर मी देवाकडे प्रार्थना केली, आता हा कॅन्सर बरा व्हावा. नाही, आता बरा होणार नाही. हे तरुणपणातली तुझी गुप्त पातकं आहेत, जी तू धिटाईनं केलेली आहेत. मला वाटतं स्तोत्र 19:13 वाचा बरं. त्याच्यात असं लिहिलंय, मला अजून बरीच गोष्ट सांगायची पण आता तेवढं वेळ नाही आपल्याकडं. स्तोत्र 19:13. तसेच धिटाईने केलेल्या पातकांपासून. कुठल्या पातकांपासून? धिटाईने केले. म्हणजे तुला सांगितलं गेलं पण तरी सुद्धा तू धिटाईनं, तू डेअरिंग केली, तू डेअरिंग बाज आहे का? तू किती डेअरिंग बाज आहे माहिती का? सगळ्यात ताकदवान व्यक्ती देव, त्याला पण तुम्ही घाबरला नाही. तुम्हाला कळलं हे चूक आहे, ही गोष्ट प्रभूला पसंत नाही, तरी आपण करतो. आणि शास्त्र काय सांगतं माहिती का? उपदेशक 11:9 मध्ये म्हटलं, हे तरुणा आपल्या तारुण्यामध्ये आपल्या मनास येईल त्या पद्धतीनं. वाचा बरं 11:9. उपदेशक हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर तुझ्या तारुण्याच्या दिवसात. आता इथं तरुणपणातल्या पातका संबंधानं सांगितलेले, तो म्हणतो क्षमा मिळेल, परंतु क्षमा मिळताना काय म्हटलं त्यानं? तू आपल्या तारुण्याच्या दिवसात आनंद कर तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव तू मनास वाटेल त्या मार्गानं व नजरेस येईल तसा चाल. पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल. काय करेल? देव तुझा झाडा घेईल हे तुझ्या लक्षात असू दे. हे मात्र लक्षात ठेव. तो फ्रीडम, स्वातंत्र्य आहे तुला. तुम्ही तरुणांना सांगायला गेल्यावर ते म्हणतात तुम्ही काय बुरसट विचारांना भरलेले पाळक साहेब. मागे एक तरुण मला म्हटलं होतं, पास्टरकडे फक्त म्हातारेच लोक राहतील, कारण पास्टर तरुणांना फ्रीडम देत नाही. आता तू तरुणपणी म्हातारा दिसायला लागला, तो बोलणार आता तरुणपणी म्हातारा दिसायला लागलाय का? तर तुला तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे वागायचं होतं. आणि देव पण म्हणतो तुला बसं वाटतं ना तसं तू वागायला सुरुवात कर, मी तरी तुला प्रतिबंध करणार नाही. जसं वाटतं तुझ्या समोर काय दिसतं त्या पद्धतीने आचरण कर. ना तुला दारू पिण्यासाठी, ना तुला बायका करण्यासाठी, ना तुला व्यभिचार करण्यासाठी, ना तुला जार कर्म करण्यासाठी, ना तुला अशुद्धपणा करण्यासाठी. जसं पाहिजे तसं तू वाग. ऐका, पाप क्षमा मिळवणं किती गरजेचं आहे हे मी तुम्हाला सांगत आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही वागत असताना परमेश्वर तुम्हाला कधीच प्रतिबंध करू शकत नाही, कधीच नाही. तो सक्ती कधीच कुणाला करत नाही, कारण तो देव आणि महान प्रकारचा देव आहे आणि सक्ती करणारा देव नाही. तर तो काय करतो? तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मनास येईल तसं वाग. आणि तुम्ही धिटाईनं देवाचं वचन ऐकून सुद्धा तुम्ही आपल्याच मनाप्रमाणे चालता. ठीक आहे, तुम्ही प्रभूकडे गेला, प्रभू तुम्हाला क्षमा करेल. नीट ऐका बरं का, तरुण लेकर आहेत, त्या तरुणांना मनपूर्वक देवाचं वचन ऐका. तुमचा एक आयुष्याचा निर्णय तुम्हाला कसा उद्ध्वस्त करू शकतो या संबंधाने मी तुम्हाला सांगत आहे. आपल्या मनाला येईल ज्या पद्धतीने तुम्ही वागण्याचा प्रयत्न केला ना, तुम्हाला प्रार्थना करणारे खूप लोक आहेत. आम्ही सगळेजण प्रार्थना करत असतो, सगळेजण प्रार्थना करतात, प्रत्येक तरुणासाठी मंडळी प्रार्थना करत असतात. नीट ऐका बरं का, गंभीरपणे ऐका. आणि इकडं हे सगळे लोक प्रार्थना करत आहे, देवाजवळ रदबदली करत आहे, आणि देव आमच्या प्रार्थनेचे शब्द इकडं ऐकत असतो आणि इकडं तुम्हाला तपासत असतो. नीट बघा. आणि तुम्ही धिटाईने ते पाप करत पुढे जाता. तुम्हाला कळतं का, देव त्याचा क्रोध तुमच्यासाठी साठवत असतो. आणि मग काय म्हणलं उपदेशकाच्या पुस्तकात? आता हे तरुणा आपल्या तारुण्यात आनंद कर. मग तुझ्या तारुण्याच्या दिवसात तुझे हृदय तुला उल्हास देव. तुझ्या मनाला आनंद वाटेल ते कर.
तू मनास वाटेल त्या मार्गाने व नजरेस येईल तसा चाल, पण या सर्वांबद्दल देव तुझा झाडा घेईल. कोण ही झाडा घेईल? देव. का झाडा घेतो? हे लोक प्रार्थना करत आहे, आई प्रार्थना करते, मंडळी प्रार्थना करते, ब्रदर लोक प्रार्थना करते, एल्डर प्रार्थना करते, महाराष्ट्र प्रार्थना करते, सगळे लोक प्रार्थना करते. आणि इकडं तो म्हटलं तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे वाग. देवाने त्याला मोकळं सोडलं, देवाने तिला मोकळं सोडलं, जसं वागायचं तसं वागत राहा. आणि इकडं ती वागत राहते, तो वागत राहतो. मग प्रभू प्रार्थनेच्या द्वारे, पवित्र आत्म्याच्या द्वारे एक समय आणतो आणि त्यांची भेट घेतो. ऐका, त्यांना क्षमा पण करतो, पण पेरलं ते कापावं तर लागेल ना. जो अधर्माची पेरणी करेल तो दुःखाची कापणी करेल. आता ऐका अजून त्याच्या पलीकडे. आता ही कापणी सहसा टळली जात नाही, जवळजवळ टळलीच जात नाही. पण एक ऑप्शन केस मध्ये कधीतरी, सगळ्यांसाठी नाही. आणि लक्षात घ्या, ऐकणाऱ्यानं स्वतःला ऑप्शन म्हणून पण सादर करू नये. कधीतरी असं देवाच्या मनामध्ये येतं. जसं निनिवेच्या बाबतीत देवानं ठरवलं होतं की नाश करायचा, पण देवाचं मन बदललं, त्यांनी पश्चाताप केला, ते रडले. मी तुम्हाला तेच सांगतोय, पाप कबुली किती करणं किती महत्वाचं आहे. याने काय केलं, सगळ्या पापांची कबुली देवाजवळ दिली आणि इकडं देवाचं मन परिवर्तन झालं. आणि आम्ही पाहतो निनिवेचा नाश होण्यापासून वाचलं, पण सदोम गमोरा मात्र अग्नीने भस्म झालं. का? कारण हे धिटाईनं पाप करतो ते. देवाचा निरोप ऐकून सुद्धा त्याने स्वतःमध्ये बदल केला नाही, भस्म झाले ते. पण तरुणपणी ज्या देव आमच्याशी बोलत असतो ना, तर या तरुणपणातल्या पापाची कबुली देवाला जाते. प्रभू चुकलं, माझं चुकलं. मोबाईल मध्ये काही अश्लील पाहत असं म्हणू नका, हे कॅज्युअल आहे, हे आमच्या हातून घडेल. जास्तीत जास्त वेळ तरुणपणामध्ये एंटरटेनमेंट आणि जास्तीत जास्त वेळ आणि तुमचं मनोरंजनासाठी खर्च करत असाल, तुम्ही म्हणाल कॅज्युअल आहे. नाही हो. प्रभू येशू ख्रिस्त वयाच्या 30व्या वर्षी डोंगरावरती सैतान त्याची परीक्षा घेतो, पण येशू ख्रिस्तानं वचनाच्या द्वारे त्याला प्रतिरोध केला आणि त्याने विजय मिळवला. वचनाच्या द्वारे त्यानं आपलं जीवन सुरक्षित ठेवलं. म्हणून तर शास्त्र सांगतं, देवानं सगळी सत्ता अधिकार त्याच्या हातामध्ये दिले. एक मानव पुत्र असताना सुद्धा त्यांनी दाखवून दिलं जीवन अशाच पद्धतीने जगायचंय. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का, तरुणपण, लक्षात घ्या, तरुणपण हे सहज गुंतवणाऱ्या पापासाठी असतं. सहज तुमचं मन त्याच्याकडे जातं. तरुणांना पटकन पापाकडे ते आकृष केले जातात किंवा आकर्षिले जातात. तरुणांमध्ये लगेच ते पापाकडे बोलवले जातात. हा आदाम आणि हवा जी आहे ना बागेमध्ये, हे पहिलंच असणारं जोडपं, पहिलंच तरुण जोडपं मी म्हणेल. देवाने त्यांना निर्माण केलं, तरुण म्हणूनच निर्माण केलं. आणि पहिल्या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो, हा पहिला तरुणी आणि पहिला तरुण या असणाऱ्या डोळ्याच्या वासनेला भुललं गेलं. पण दुसरा तरुण प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आला ना, त्यावेळेस तो त्याच्यावरती त्यानं विजय मिळवला. म्हणून दुसऱ्या तरुणासारखं विजयी जीवन जगायचं. दुसऱ्या तरुणासारखं सहज गुंतवणार. तारुण्यातल्या पातकाची कबुली द्या, 27 वचनामध्ये म्हटलं. त्यानंतर 19 अध्यायाच्या स्तोत्र 19च्या 13 वचनामध्ये म्हटलं की देवाचं वचन माहिती असून कोणीतरी मला समजावलं, पण माझ्या मनाला मी आवर न घालता धिटाईनं पाप केलं. मन आवर घातलं पाहिजे. तुझ्या उपदेशकाच्या 11व्या वचनामध्ये काय म्हटलं, तुझ्या मनास येईल त्याप्रमाणे तू चाल. कशाप्रमाणे? मनास वाटेल त्यामुळे. आता धिटाई काय असते माहिती का, इकडं देवाचं वचन मन मारायला सांगतं. नाही म्हणतो, देवाचं वचन सांगतं हे नाही करायचं, ते नाही करायचं, तंबाखू नाही खायची, दारू नाही प्यायची, टीव्ही नाही बघायचा, सिगरेट नाही ओढायची, मारामारी नाही करायची, वाईट नाही बोलायचं, व्यभिचार नाही करायचं, सिगारेट नाही ओढायची आणि वाईट संगती ठेवायची नाही, देवाबरोबर राहायचं, प्रार्थना करायची, सकाळी उठायचं, काम करायचं, सगळं सांगतं. पण मन काय सांगतं? झोपाने मान. हा तरुणांना देव कष्ट करायला सांगतो बरं का. अजून एक गोष्ट आई वडिलांना जरा समजावून सांगतो, तुमचं टोणगा जरा कामाला जाऊ द्या. ते अजून लहानच आहे, बाबड्या लहानच आहे, काढून टाका डोक्यातनं. तुम्ही स्वतः त्याला पापामध्ये अडकवत आहात, स्वतः पापामध्ये अडकवत आहात. तुम्हाला माहिती का, मी इथं उभं राहायला, वचन सांगायला उभं राहतो ना, हे उभं राहताना माझ्याकडे तेवढं डेअरिंग आहे सांगण्याचं. आमच्या आईला विचारा, आमच्या घरामध्ये ती कारभार करत नव्हती, पण मी कारभार करत होतो. आमचा भाऊ जो शिरीष वारला ना, 8वीला त्यांनी शाळा सोडली. 8वीला त्यांनी शाळा सोडली. माझी इच्छा होती त्यांनी शाळा शिकावं, त्यांनी ऐकलं नाही. मग त्यांनी शाळा सोडली. म्हटलं ठीक आहे, शाळा सोडतो ना, चल का आम्हाला.
मग त्याला मी 8वीला असताना वॉचमॅनच्या कामाला लावलं. काम करायचं तू, आम्ही शिकणार, तू काम करायचं. मग तो रात्री, आधीच तो खूप भित्रा होता, त्याला साधं ते रात्री जाताना एक फडकं दिसलं तर त्याला वाटलं भूत दिसलं म्हणून तो 3 दिवस ते तापानं फणफणून पडला. पण आम्ही त्याला कामावून घरी बसवलं नाही, शेवटपर्यंत त्याला काम करायला लावलं. का? कारण आम्हाला माहितीये जर तो कष्ट करत नाही तर आम्ही देवाचं वचन मोडत आहे, आम्हाला ते करावंच लागणार आहे. आम्ही कधीच हायगाई केली नाही. मी शाळा सोडल्यावर त्याला एवढं मारलं की तो फाशी घ्यायला निघाला होता आणि त्यांनी फाशी बिशी बांधली. म्हटलं आता मी फाशी घेऊन, म्हटलं फाशी घेऊन मर पण काम कर. देवाचं वचन पाळलं पाहिजे, लक्षात घ्या. असं म्हणू नका तो काय करत नाही ना, नाही हो डोक्याला त्याच्या पण टेन्शन नको. आणि तो बाप रागवायला लागला तरी तिथं सुद्धा किती मारता, तुझं बापच सैतान, याच्याबरोबर मीच आयुष्य काढलंय, कशाला हे फालतू डायलॉग मारता. देवाने सांगितलेल्या गोष्टी आम्हाला कराव्याच लागेल. मन त्याचं सांगतं आराम कर, पण त्याला मन करू देऊन त्याच्या मनाप्रमाणे वागू देऊ नका. आमेन म्हणाल का? तुझ्या तारुण्या, हे तरुण तुझ्या मनाला येईल तसं तुला जोपर्यंत झोपायचं तोवर झोप. धन्य ते आई वडील, त्याला झोपू देते, त्याला खाऊ देते, त्याला सगळं कपड्यावर त्याचे, आणि एवढं लाडावून ठेवते की त्याचे कपडे पण येत होतात, धुवायला वा त्याला. मला आनंद वाटतं या गोडके लोकांबरोबर मी राहिलो, पण त्यांनी इतके भारी त्या पोरांवर संस्कार केलेत ना, त्यांनी ज्याचे कपडे त्यानेच धुवायचे. आम्ही पहिल्यापासून ते बघत होतो. त्यांनी कधीच लेकरं नाही लाडवून ठेवली. तर मला ते वाटायचं बापरे, हे लोक, हे सगळे लेकरं आंघोळ केल्यावर त्यांचे कपडे. एवढंच नाही तर आई जर कामाला गेली तर ते सांगत होते तू चपात्या, तू भाकरी बनवून ते बनवून ठेव, मटण बनवून ठेव, आणि ते सगळे शिट्ट्या बिट्ट्या मारून व्यवस्थित. त्यांना का? ही देवाची आज्ञा आहे. आशीर्वाद मिळवण्याचा हा माध्यम आहे. पाप कबुली करा. आणि पाप कबुली करत असताना तारुण्यातल्या पातकाची कबुली. कोणतं तारुण्यातलं पातक? बंड तुमच्यामध्ये आहे, कष्ट न करण्याची प्रवृत्ती, मनाला येईल त्या पद्धतीने वागायचं. मला जेव्हा घरात येऊशी वाटतं तेव्हा मी येणार. म्हणतो नाही काय, आई वडील बिचारे चिंता करत. ऐका बरं का, मला तर खरं खूप सांगायचंय पण मला तेवढ्या वेळ नाही तुमच्याकडं. पण ती तरुण लेकरांसंबंध आलं, तुम्हाला पापाची कबुली दिल्याशिवाय देव क्षमा करणार नाही हे सांगणं गरजेचं आहे. एकेका व्यक्ती संबंधानं देवाच्या वचनात फार सुंदर सांगितलेलं आहे. असं वाटतं की सगळ्यांना त्याची जाणीव निर्माण व्हावी. आम्ही तरुणपणामध्ये नेमकं काय करतो? अहो ते आई वडील त्यांनी जग पाहिलेलं असतं, किती भयानक लोक आहे. तुम्ही तरुणात, तुम्हाला काय जगाचा अनुभव नसतो, सहज कुठं तुम्ही फसले जाता. कुठला मित्र आणि कुठलं काय. एका बहिणीचं विचारायचं मला फोन येतो, पास्टर प्रार्थना करा, भाऊ जेलमध्ये आहे. कारण त्या ज्यांच्या बरोबर तो फिरत होता ते 1 नंबरचे दरोडेखोर, आणि त्यानं पुष्कळ लुटमार केली. माझा भाऊ त्याच्यात नव्हता पण त्यांनी माझ्या भावाला अडकवलं. का? एक चूक तुला महागात पडली ना. आई वडील सांगत होते ना, त्यांच्या नादी लागू नको, घरामध्ये राहा, पण तुझं चूक आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला त्याचा त्रास होत नाही का? मग त्याला आता तो अडकलाय, रात्रंदिवस ते प्रार्थना करते त्याच्या सुटकेसाठी, पण तो आता बाहेर निघू शकत नाही का? कारण अडकलेला त्या ट्रॅपमध्ये. मग हे लोक प्रार्थना करत होते तू लवकर घरी यावं, पण तू घरी येत नव्हता. तुझ्या इच्छेप्रमाणे वागत होता, तुझ्या मनाला येईल तसं वागत होता. तू कोणाशी पण मैत्री करत होता. तुला वाटतं आणि मी चांगला आहे, मी याच्यातनं बाहेर पडेल. परंतु लक्षात ठेव, हा गरजणारा सिंहासारखा सैतान कोणाला खावं कोणाला घ्यावं म्हणून टपत आहे. तो पाहतो या तरुणाला मी एखाद्या ट्रॅप मध्ये अडकवेल, तुमचं करिअर, तुमचं जीवन उद्ध्वस्त करून टाकेल. न जाणो कुठली चुकीची सवय, ना कुठल्या प्रकारचा चुकीचा मार्ग, आणि तुम्हाला उद्ध्वस्त करेल. त्यातनं तुम्हाला बाहेर पडता येणार नाही. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव विश्वास आहे, त्याच्याकडे आत्ताच जा आणि त्याला म्हणा, देवा मी तुझ्या विरुद्ध चुकलेलं आहे, माझ्या तरुणपणातल्या पापांची मला क्षमा कर, मला क्षमा कर. असं संकट माझ्यावरती येऊ दे नको, ज्याच्याद्वारे माझा परिवार, माझं कुटुंब, माझं घर उद्ध्वस्त होईल आणि माझ्या परिवाराला ताठमानेने जगता येणार नाही. अशा प्रकारच्या कोणत्या गोष्टी तुमच्या हातून घडू नये, याच्यासाठी तुम्हाला तरुणपणामधल्या पापांची कबुली दिली पाहिजे. अजून एक गोष्ट जाता जाता अंतिम एंड करून तुम्हाला सांगतो, ऐका. तरुणपणातल्या पापांची कबुली का देवाजवळ द्यायची? एखादं पाप तुम्ही तरुणपणी केलं ना, ऐका, दाविदानं तरुणपणी पाप केलं, त्यानं दुसऱ्याची स्त्री घरी आणली. परिणाम काय झाला माहिती का? त्याच्या घरामध्ये त्याच्याच मुलांनी बहिणीवरती बलात्कार केला. त्याच्या घरामध्ये त्यानं त्या स्त्रीचा पती मारला तरुणपणामध्ये, आणि ज्या दावीद वृद्ध झाला त्याची मुलं एकमेकाला मारत होती. हा देवाचा न्याय आहे.
हे देवाचा न्याय, देवाचं जजमेंट आहे. मग आता मी वेळ आहे तोपर्यंत देवाकडे जायचं आणि म्हणायचं, देवा मला क्षमा कर, मला क्षमा कर. का तर तुमचं लग्न होईल, तुम्हाला लेकरं होतील, तुमचं जीवन चालणार आहे. सेम पिक्चर तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या कुटुंबात कधीच घडू नये याच्यासाठी वेळीच आपल्या मनाला आवर घालून देवाकडे क्षमा मागितली. आणि शेवटी, सगळ्यात शेवटी असं म्हटलं, मला वाटतं एक वचन वाचू आणि मग ते एंड करू, कारण त्याच्याशिवाय ते संपणार नाही वचन. प्रेषितांचं कृत्य 22 अध्याय 16 वचन. प्रेषित 22:16. तर आता उशीर का करतोस, आता उशीर का करतोस, उठ उठ, त्याच्या नावाचा धावा करून, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे, बाप्तिस्मा घे आणि आपल्या पातकांचं क्षालन कर. म्हणजेच क्षमा. किती सोपा मार्ग आहे. पापाची कबुली दिली, मी पापी हे कबूल केलं, तरुणपणातलं पाप देवासमोर मांडलं, आता मी ठरवलं की नाही, मी त्या मार्गामध्ये चालणार नाही, आणि त्याचा निर्णय, त्याचा निश्चय म्हणून काय, बाप्तिस्मा. तुम्हाला माहिती का, सगळं तुम्ही केलं, बाप्तिस्मा घेतलाच नाही तर पापांची क्षमा. मग दान धर्म केला, मी चर्चला गेलो, तीर्थक्षेत्राला भेटी दिल्या, मोठ्या मोठ्या मीटिंग अटेंड केल्या, मोठा संदेश पण मी दिला, आणि माझा बाप्तिस्माच नाही. कशी पाप क्षमा होईल. आता म्हटलं नाही का, तू माझ्या नावाने संदेश दिला आणि तो स्वर्गामध्ये नाही ना, मी तुला ओळखत नाही का. संदेश दिला आणि तुझ्या संदेशाने बाकीच्याने बाप्तिस्मा घेतला. तू कुठं घेतला बाप्तिस्मा. तुझ्या डोक्यात शंका होत्या, घेऊ का नको, काय करू. तुला साधा सोपा मार्ग सांगितला स्वर्गामध्ये पोहोचायचा. देवाला आरोळी मार, पाप क्षमा माग, आणि देव क्षमा करेल. आणि बाप्तिस्मा घेतल्याबरोबर इकडं तुमच्या पापांची क्षमा. किती सोपं आहे. एवढा सोपा मार्ग जगात कुठं आहे का. मग एक गोष्ट ध्यानात ठेवा, एकदा बाप्तिस्मा झाला, नीट आहे का, कान उघडे ठेवा बरं का, उघडे ठेवा कान तुमचे. एकदा बाप्तिस्मा झाला, मग तुमचा आत्मा कुठंच भटकत नाही. आमेन म्हणाल का. मग तुम्हाला कावळा शिवला काय आणि चिमणी शिवली काय, काही गरजच नाही त्याची ना. बाप्तिस्मा झाला, आज तू माझ्या बरोबर चाललं, तुम्ही सुखलोकासाठी तुमचं तिकीट कन्फर्म केलं, कन्फर्म तिकीट. मग मध्ये मध्ये तुमचं काहीतरी झालं तर एकदम सोपं आहे, क्षमा कर. आलं का लक्षात. बाप्तिस्मा झाला, सगळ्या पापांची क्षमा झाली. आता परत पाप घडलं, राग आला, संध्याकाळी जायचं, म्हणजे झोपताना पहिल्यांदा प्रार्थना करायची, देवा दिवसभर घडलेल्या चुकांची, धार्मिकता नाही सांगायचं, दिवसभर प्रभू मी खूप चांगलं वागलो, आज बायबल वाचलं, प्रार्थना केली, याला सुवार्ता सांगितली, इथं गेलो, इथं फिरलो, आणि मग या हा उपाशी होता त्याला मी आणि 10 रुपये दिले, भिकाऱ्याला 2 रुपये दिले. हे काही मांडत बसायचं नाही. काय दिवसभर घडलं त्याची देवाकडे क्षमा मागायची. रात्री देव क्षमा करतो, रात्री झटका येत नाही. आणि जर का गडबड करून स्वतःच काहीतरी प्रौढी मिरवायला लावला, देव रात्री झटका देतो, क्षमेची संधी पण तुम्हाला देत नाही. म्हणून रोज झोपताना पश्चातापाची प्रार्थना करायची. म्हणून पाप क्षमेचा सोपा मार्ग कोणता, तर पाप कबुली करणं, आणि दुसरी गोष्ट बाप्तिस्मा घेणं, आणि मग तो म्हणतो तुमच्या पापांची क्षमा झालेली आहे. मग आज किती लोकांनी घेतलाय, 9 लोकांनी. आता 9-2 होणार आहेत, म्हणजे 7 लोक झाले. 7 लोक झाले, अजून 2 लोक होणार आहेत, त्यांचा बाप्तिस्मा होणार आहे. पण अजून ज्यांना वाटतं की मला पण पाप क्षमा मिळवली पाहिजे, मला पण स्वर्गात गेलं पाहिजे, लक्षात घ्या, स्टार्टला मी तुम्हाला सांगितलं 2 गोष्टी घडणार आहे, एक मृत्यू, नाहीतर ख्रिस्ताचं आगमन. दोघांपैकी एक गोष्टी. त्याच्या अगोदर मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. तर ज्याला वाटतं की मला बाप्तिस्मा घ्यायचा आहे, तुम्हाला आम्ही अडवणार नाही, कारण आत्ताचा संदेश तुमचं शिक्षण झालेलं आहे. हालेलुया. तर तुम्ही तिथं हौदाकडे येता येता काहींच्या मनामध्ये आलं नाही, मी पण बाप्तिस्मा घेणार आहे, राहून बाकीच्या गोष्टी सगळ्या खड्ड्यामध्ये, आणि तुम्ही तो निर्णय घ्याल, 100% प्रभू तुम्हाला त्याच्या जवळ सगळ्या पापांची क्षमा करणार आहे. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती उभं राहूया, आपल्या मान आपण झुकूया, नतमस्तक होऊया. या क्षणाला पुन्हा एकदा आपले नेत्र बंद करू, सगळेजण आपल्या जागेवरती उभे राहतील.